गुड मॉर्निंग आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा। आज गुढीपाडवा आहे आणि आज आम्ही लवकर उठलेलो आहोत। आज अजून त्यासोबत एक स्पेशल डे सुद्धा आहे आमच्यासोबत, कारण आज बघा पोरीसुद्धा लवकर उठलेत आणि ह्या वेट करतायत। तर कोणाचं वेट करतायत आणि आज कोण येणार आहे? आता नवीन वर्ष सुरू होते, तर नवीन वर्षामध्ये आमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत। तर कोण पाहुणे आहेत तुम्हाला ते पण आम्ही दाखवणार आहोत। आणि या बघा, तर कोण येणार आहे शनाया? तर कोण येणार आहे ते थोड्या वेळात तुम्हाला आम्ही सांगणार आहोत आणि दाखवणार सुद्धा आहोत। तर पहिल्यांदा आम्ही फ्रेश होऊन घेतो मस्त, कारण सकाळी आत्ता जस्ट उठलोय, काहीच आवरलेलं नाहीये। दिवसभराचं जे रुटीन आहे गुढीपाडवा हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला खूप मोठी फॅमिली बनवायची आहे। या कोण आलेत आमच्या घरी? अरे अरे कृष्ण, या या या। अरे बाबा माझी गुंदुल्या, अरे कणकण आले। आणि हे आमचे स्पेशल गेस्ट आहेत आजच्या गुढीपाडव्याचे, नवीन वर्षाचे। हॅपी गुढीपाडवा शिव। सगळे पाठी 4 वाजल्यापासून उठून उभे सगळे। हा माव येणार म्हणून सगळे। आणि हा माझा छोटा दानी, हॅपी गुढीपाडवा। ते मी नाही ओळखत ह्या बाईला, कोण आहे? रिएक्शन बघा, रिएक्शन। कोणी घेतलं तुला? कोणी घेतलं? आणि तुझी फ्रेंड दाखवती। दीदी 100 करून बसली पाहिलं। फ्रेंड दाखवती आद्विकाची फ्रेंड, आद्विकाज फ्रेंड अँड नाव स्लीपिंग। कोण आहे आदिका? कोण आहे? बघू आज पाडवा स्पेशल। आता पुरणपोळी तर बनवणार नाहीये, कारण आता वर्षभर सण बनवलेला नाही। तर आता आम्ही ना नाश्त्याला पोहे बनवणार आणि दुपारच्या जेवणाला बघू पनीर बनवायचा विचार चाललाय माझा। आता देवाची भांडी वगैरे घासून घेते, मस्त तयारी करतो, कारण आज आमचं घर मस्त भरले, खूप छान वाटते आम्हाला आज। आणि काय स्पेशल? आज माझी बहीण आली आहे, ए गुंडू गुंडू, तू देवतळातलाय देवपूजाला? हा, तू देवतळातला देवपूजा काकासोबत तू देवपूजा करतो गुंडू? स्वामी आवडतात तुला? विटा विटा करून दाखवा एकदा। विटा 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 कशी करते तू? हा, आली आजची विटा विटा करते। दिगंबरा दिगंबरा करून दाखव। 1 वर्षाचं बाळ आहे बघा, किती छान समजतंय। तसं नाही घे, खायला लागलं खायले खायले काय खायले 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 नको, तिखट आहे तिखट आहे, नको नको खायले तिखट आहे। आणि तिखट तयारी अगदी मस्त चालले, काय टेन्शन घेऊ नका। माझ्यासोबत काम करायला नको, मेहुणे आले, मेहुणी सोबत बरोबर एकदम पाहिजे तसं काम होते आमच्याकडे। मेहुणीला बोलवायला लागते बाबा, घरात जर नवऱ्याला काम करून घ्यायचं असेल ना, मेहुणीला घरात बोलवायचं। भरपूर सगळी काम होतात मस्त। आता इथे डेकोरेशन आम्ही केले, हा पॉइंट बनवलाय, इथे आम्ही फोटो वगैरे मस्त शूट करणार आहोत। आणि फोटो माझे निघणार आहे। माझ्या बहिणीने काय काय आणलंय ते बॅग भरूनच अक्षरशः गावावरून आली। तर छोटीशी बॅग असते तर ते साहित्य भरपूर आहे, माहितीये का? छोटीशी असते तर माझ्यासाठी छोटं म्हणजे भरपूर आहे बघा। गावची बघू काय ही पालकची भाजी आहे, पालकची भाजी भरपूर आहे, छान आहे, मस्त आहे। पालकची भाजी पण तिने आणली। आणि याच्यासोबत काकडी, गावची काकडी किती छान लागते ना। ज्या मैत्रिणी गावचे खात असतील ना, म्हणजे मंडळी गावची काकडी खात असतील ना, त्यांना माहिती आहे गावच्या काकडीची चव काय भारी असते। ती स्पेशली सांगते की सगळ्या भाज्या नीट करून आणल्या तिने बघा, सगळं व्यवस्थित नीट करून आणलंय। तिला माहिती आहे ना बिचारी, मला खूप काम असते, त्यामुळे तिने सगळं नीट करून व्यवस्थित आणले। हरभरे सुद्धा आणले, ते पण नीटच करून आणले बघा। प्रॅक्टिस करा। हे बघा, हे घाटे आहेत ना, ते तिने सोलून आणले। एवढ्या कामाला आपल्याला वाटतं ना, पण खूप वेळ लागतो। आणि तिचं पण एक छोटंसं बाळ आहे, तरी पण तेवढं तिने माझ्यासाठी आणले। तू इथे येऊन तिला भांडी घासायला चिक्कू, पण चिक्कूची अवस्था थोडी बिघडल्यासारखी वाटते। थोडी थोडेसे दबले गेलेत ना ट्रॅव्हल्स मधून येताना, बघा थोडीशी बिघडली अवस्था याची, पण ठीक आहे।
आमच्या इकडे डान्स बघा. हे भगवान ओरिनो. आणि ह्याच्यात आणले भाज्या. ही कशाची भाजी कशी मग तांदळाची ना. एक तांदळाची भाजी आणि त्याच्यामध्ये काय लिंब पण आहे मस्त गावची. वास बघा मी आलं की नाही माहित नाही. खुश खुश खुश. आणि शेव पण आणले. आता ही शेव ना आमच्या गावाला खूप स्पेशल आहे. याला शेव चिवडा किंवा खारी बुंदी पण बोलतात आमच्याकडे. तर ही खूप फेमस आहे घाटावरची. हे तुम्ही बघा ना. अजून याच्यात काय आणले त्याच्यात शेंगा आहेत बघा मंडळी. याच्यात आहेत शेंगा आणि कोथिंबीर आहे. कोथिंबीर थोडीशी आणि शेंगा आहे. हे पण आणले ते. हा शेंगा तेवढा नीट करायचे राहिलेले दिसत आहेत. तिला वेळ मिळाला नसेल बिचारीला. आणि सगळ्यात स्पेशल आणले हे. आता याच्यात काय मला दाखवते काय असेल गेस. आता हे असं पण काढावंच लागणार आहे. झाली आमची झोप. आणि याच्यामध्ये काय असेल तुम्ही सांगा. काय असेल तुम्ही सांगा. मी त्याच्यामध्ये काय मंडळी तुम्ही गेस करू शकता याच्यामध्ये काय हा असेल. मंडळी म्हणजे आम्हाला काय स्पेशल आहे. तर बघा खूप स्पेशल आहे. नाही तू पाणलं का मग सोन्याचं काय दागिने बिगिने आणलं. सोन्याचं दागिने एवढं महत्वाचं तूप आहे ना. खाली ठेवून करायला हे असं आहे असं असं व्हिडिओच्या चक्करमध्ये बघा तूप आहे. तूप बघा एवढं मेहनतीने आणलं आणि इथे हे असं वाया घालवलं. एवढं तूप बनवायला हे अशा पद्धतीने वाया गेलेलं आहे. तूप बनवायला ह्या बाईकडून 15 दिवसात बघा 300 गायचं तूप आहे माझ्याकडून. काय झाला उपयोग आणून. काय झालं ते करते ना तेवढं झालं. इशूसाठी आणले इशूसाठी छोट्या बेबीला. आता मी पिन मला लावायला येत नाही ना. तर माझे 1 पिनचे पिन आहेत ना माझे मिस्टर नेहमी करतात. मला सपोर्ट करतात. एक बाळा तिच्या हातात मोबाईल द्या. तुम्ही या ना माझी एवढी पिन लावून द्या ना. हे घ्या एवढी पिन लावून द्या. ओढून असं घेऊन लावलेलं असतं. खेचून लावा. आज पाडवायला म्हटलं थोडीशी साडी. आणि साडी ही माझी नाहीये. ही माझ्या बहिणीची साडी आहे. पिन घुसवू का एकदा. पिन घुसवू का एकदा. घुसवा ना. घुसवं तरी हिंमत तरी करून बघा. आम्ही असं मोबाईल मधून मम्माला बघतो अशी इशिका मोबाईल मधून बघते मम्माला. आता बोल. येशूची तब्येत ठीक नसल्यामुळे माझं थोडंसं मूड डाऊन झालंय. बट इट्स ओके. आज म्हटलं 9 वर्ष आहे सण आहे आपल्या मराठी लोकांचा. नवीन वर्ष तयार होतं म्हटलं थोडंसं ते सेलिब्रेशन करायलाच पाहिजे. येशूची पण तब्येत लवकरच ठीक होईल. आणि जास्त काही नाही पण साधंच पण चांगलं करते. जरा थोडंसं फोटोशूट पण करेन आणि गुढीची मस्त पूजा पण करेन. माझा लुक एकंदरीत कसा होता तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चहाच्या चाळणीनेच आमचं काम चालू आहे. हा हॅलो. कसली तयारी चालू. तिला आवाज दे. तुझं काय चाललंय. हा तुझा काय कोणी मेकअप केला नाही कपडे घातले नाही काय नाही. तू सोप्याखाली कुठं चाललाय. बघू मेवणीचं तोंड बघू. ओके ए तुला म्हणतंय काय अजून जेवण का नाही बनवलं म्हणतंय. जेवण आज नाही. आज काकाला हॉटेलमध्ये घेऊन जायचं. हॉटेल नको काकाकडे पैसे नाही. आता मी मेकअप करणार म्हणजे गुंडूच्या. काहीच नाही आम्हाला कोण बघतच नाही माझ्या बाबाचं पहिलं गुढीपाडवा आहे. आम्ही नुसतं लाजीवर इकडे तिकडे पळतोय. आमचा मेकअप झाला. बघू इकडे बघू. मेकअप बाकी आहे. मेकअप झाला पप्पांचा. इशिका
स्माईल दाखव. एकदा स्माईल दाखव पप्पाला. एकदा स्माईल तुझी स्माईलची ना तर पप्पा आपण पूजा करूया. पप्पा पूजा हो शेनूने गुढी बनवली बघू. इकडे दाखव तुझी गुढी दाखव. किती छान काढले तिने ड्रॉइंग. वाव मस्त बनवली की छान आहे तुझी गुढी. भारी भारी छान मस्त केले. बाबा माझा हुशार आहे. पप्पा सारखं हुशार आहे ना तू आहे ना. ह्या वर्षी आपल्या या घरातला पहिला गुढीपाडवा आहे ना हो. प्रत्येक वर्षी आमच्या हक्काच्या घरात पण असतं. हे पण तसं चांगलं आहे आमचंच घर आहे पण ते आमचं हक्काचं घर आणि त्याच्यात प्रत्येक वर्षी ना आम्ही गुढी उभा करायचो आणि त्याच्या ग्रिलमध्ये तेव्हा पण तिथे पण तसंच बांधायचो आणि तांब्यात जायचं. आणि आता गुढीपाडवा स्पेशल आहे. तर आमची तयारी जवळपास होत आली आणि पाडव्याची तयारी करता करता अक्षरशः 11 वाजत आले. मुहूर्त पण मी बघितला नाही ॲक्च्युली किती वाजेपर्यंत आहे. म्हटलं चला 12च्या आत तरी करून घ्यावं. नाहीतर प्रत्येक वर्षी ना आमचं 8 वाजता 8च्या अगोदरच गुढी उभारली जाते प्रत्येक वर्षी. त्यावर्षी थोडंसं लेट झालं ठीक आहे चालेल. मस्त तयारी सगळ्यांची तयारी तरी झाली ना. नाहीतर प्रत्येक वर्षी कसं आम्ही नॉर्मल कपड्यांवरतीच करायचो आणि संध्याकाळी मस्त कुठल्या तर मंदिरात फिरायला जायचो आणि मग त्यावेळेस तयारी करायचं. तर यावर्षी म्हटलं सगळेच आले तर बाहेर जाण्याचा काय आता प्लॅनच नाहीये. घरीच काय असेल ते करणार आहे. आणि तनिष्का बघ आमची कशी मस्त बसली. तनिष्काचा पण यावर्षी इकडचा पहिला गुढीपाडवा आहे ना तनिष्का. मामाकडे पहिला गुढीपाडवा ना. तनिष्का पण नसते कधी इकडे पाडव्याला. पुढच्या वर्षी पण यायचं मला छान. पुढच्या वर्षी मस्त तयारी निशी यायचं. तिचं कसं झालं की ती अचानक आली होती ना त्यामुळे तिची थोडी तयारी नव्हती. तू या ना पुढच्या वर्षी. आणि शिवला पण बोलवायचं पुढच्या वर्षी. तू या ना पुढच्या वर्षी. आम्हाला कोण आणतच नाही. आणता येत ना. तिकडे लागलं त्यांचं फोटो सेशन चालू आहे आणि आमचे सर्व गँगसोबत आम्ही फोटो काढलेला आहोत. फॅमिली फोटो काढता सुद्धा होणार. मग कसं वाटतं गुढीपाडव्याला इकडे येऊ. छान वाटलं. अजून जेवण दिलं नाही. 1 वाजलेलं अजून जेवण दिलं नाही. सीमाचा पहिला गुढीपाडवा आहे इथे माझ्या घरी. मी तिला किती तिचा असं बोलत होते की ये पण तरी पण तिचं कॅन्सल झालेलं अचानक. परत मग तिनं आता पण तिने तुझं नाही ऐकलं माझं ऐकलं. मी बोलवलं म्हणून आले. ठीक आहे डेकोरेशन करायचं. डेकोरेशनला बोलवलेलं म्हणून आली ती. आजकाल बायको साडीमध्ये बघायलाच भेटत नाही. मला हे समजत नाही तुम्हाला लोकांना साडीमध्ये बायकोमध्ये काय आवडते जास्त. छान दिसते. ड्रेस मध्ये पण तीच असते ना. साडीमध्ये लुक कसा बदलतो. जीन्स मध्ये पण तीच असते. आज आम्ही बघा इथे बनवली पनीरची भाजी. पनीरची भाजी मी बनवली. बाकी सगळा स्वयंपाक सीमाने बनवला. मी बनवलाय. ही सीमा ही माझी मिळून बघा ना बिचारीला बोलून इथं जेवण बनवायला होतं. हा इथे जेवण मी बोलवते पण माझे मिस्टर आहेत ना ते बोलून काम लावतात इथे. आणि हे बघा आद्विकाने ना हे मंगळसूत्र तोडलं आता एवढ्यात. असली मंगळसूत्र. हो हे असली मंगळसूत्र आहे. आणि सीमाचं तिनं जसं पकडलं ना गळ्यामध्ये तसं खेचलं तसं हे तोडलं. ही जी सोन्याची तार होती ना ही तिने तोडली. तिने खेचलं जोरात. आणि माझ्याही मंगळसूत्राची अशीच अवस्था झाली. इशिकाने तोडले मागच्या 2-3 आठवड्यांपूर्वी. जवळपास जास्तच दिवस झाले. तर आज ते पण मला बनवायचं आहे. पण आता कधी मुहूर्त लागतो त्याचं काय माहिती. तर हे बघा लहान मुलं ना अशी करामत करत असतात. तर मंडळी हा होता आपला पाडवा विशेष व्लॉग. आणि तुम्हाला अशा पद्धतीचे व्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट्स नक्की करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मलासुद्धा आणखी उत्साह येईल. चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय.